नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यातील संपूर्ण करंट अफेअर जे आहे ते एकाच व्हिडिओमध्ये आपण इथे कव्हर करणार आहोत। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर तुमच्या संपूर्ण महिन्याची जी करंट अफेअरची क्विक रिव्हिजन आहे ते आपण इथे घेणार आहोत, प्लस याच्यामध्ये आपण डिटेल ॲनालिसिस सुद्धा घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। ठीक आहे, चलो आपण लेक्चर स्टार्ट करूयात। पहिला क्वेश्चन आहे, G7 शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? म्हणजे या वर्षीची जी रिसेंटली 2026 मध्ये जी कितीवी तर 52nd जी एडिशन झालेली, 52nd एडिशन किंवा 52वी जी एडिशन होती किंवा 52वी परिषद होती ती कुठे झाली? फ्रान्समध्ये। ठिकाण जर विचारलं तर काय सांगता येणार तुम्हाला? इव्हियन लेस बायन्स असं त्याचं नाव होतं। ठीक आहे, आणि बघा ते जर मागच्या वर्षीची म्हणजे कितवी असणार आहे तुमची तर 51वी जर तुम्हाला विचारली कुठे झालेली 51वी तुमची परिषद कुठे झालेली G7ची तर ती झालेली होती कॅनडा। आणि इथून पुढे होणारी म्हणजे 53वी जी आहे शिखर परिषद G7ची ती कुठे होईल तर US मध्ये होणार आहे 2027ची। ठीक आहे, लक्षात ठेवायचे आहेत ह्या तिन्ही फॅक्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, G7 शिखर परिषद भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेले? तर बघा आपण G7चा भाग आहे का तर आपण भाग नाहीये, पण एक गेस्ट म्हणून आपण काय केलेलं तर इथे पार्टिसिपेट केलेलं। त्याचे प्रतिनिधी कोण होते? पंतप्रधान नरेंद्र मोदी। आता भारतात रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे? बघा आता रिसेंटलीच किती झालेली आहे तर 5 जून जो पर्यावरण दिवस झाला त्या दिवशी 100व्या रामसर स्थळाची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि टोटल किती झालेले आहेत तर भारतामध्ये 100 एकूण रामसर स्थळ झालेले आहेत। 100वी आहे त्यामुळे बघा हा काय होता हा फॅक्ट इम्पॉर्टंट राहतं आणि कोणतं रामसर स्थळ आहे हे तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। पुढच्या येणाऱ्या क्वेश्चनमध्ये ते कव्हर होईल। ठीक आहे, बघा इथेच आहे चौथा क्वेश्चन, भारताचे 100वे रामसर स्थळ कोणते ठरले? आता 100वे कोणते ठरलेले आहेत तर जयप्रकाश नारायण पक्ष अभयारण्य। नाव लक्षात ठेवा, त्याला सुरुहात असंही म्हटलं जातं। कुठे आहे तर UP मध्ये आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सौरभ विजय। म्हणजे इंडिया AIचे CEO कोण आहेत तर सौरभ विजय। पण बघा आता सौरभ विजयबद्दल आपण इथे माहिती जाणून घेऊया। सौरभ विजय हे काय आहेत तर 1998 सालच्या महाराष्ट्र केडरचे काय आहेत तर IAS अधिकारी आहेत, पण ते सध्या काय आहेत तर आणखी एका संस्थेचे CEO आहेत। कोणाचे तर UIDAI चे CEO आहेत। ठीक आहे, सध्या हे काय करतायत तर हा ते अतिरिक्त काय करतायत पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। तर इंडिया AI मिशनचे CEO म्हणून त्यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारलेला आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक बँकेत भारताचे कार्यकारी संचालक म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नीलकंठ मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ठीक आहे, आता बघा हे कोण आहे तर एक अर्थशास्त्रज्ञ आहेत। किती वर्षासाठी करण्यात येते बघा तर 3 वर्ष। ठीक आहे, 3 वर्षासाठी करण्यात आलेली आहे। आणि यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर परमेश्वरन अय्यर। ठीक आहे, यांची त्यांनी जागा घेतलेली आहे। दोन्ही फॅक्ट लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर बघा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने म्हणजे MPCने रेपो दर किती टक्क्यांवरती निश्चित केलेला आहे तर 5.25% इतका निश्चित केलेला आहे। ठीक आहे, 8वा प्रश्न काय आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBI गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा। कितवे आहेत तर हे जर तुम्हाला विचारलं तर कितवे आहे तर 26वे आहे। ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर बघा इस्रोने कोणत्या इंजिनाची यशस्वी हॉट टेस्ट पूर्ण केलेली आहे तर सेमी क्रायोजेनिक इंजिन। हे सेमी क्रायोजेनिक इंजिनची चाचणी काय केलेली यशस्वी चाचणी त्यांनी पूर्ण केलेली आहे। आता सेमी क्रायोजेनिक इंजिन म्हणजे काय हे आपण इथे बघूयात। सेमी क्रायोजेनिक इंजिन याच्यामध्ये काय असतं बघा, लिक्विड O2 म्हणजे ऑक्सिजन। ठीक आहे, प्लस काय असतं तुमचं याच्यामध्ये केरोसिन असतं। ठीक आहे, केरोसिन ह्या 2 गोष्टी असतात सेमी क्रायोजेनिक इंजिनमध्ये। आता याचं काम काय आहे बघा, हे इंजिन रॉकेट्सना अधिक वजन वाहून नेण्यास काय करतं मदत करत असतं। ठीक आहे, त्यानंतरचा 10वा प्रश्न आहे, ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक कोणत्या भारतीय शहरात आयोजित करण्यात आली होती तर इंदोरमध्ये काय केलेली तर आयोजित करण्यात आलेली। आणि ह्याच्यामध्ये प्रसिद्ध असा इंदोर जाहीरनामा घोषित करण्यात आला। आता हे डिटेलमध्ये काय आहे हे विचारणार नाहीत, पण तरीही माहिती राहू दे, इंदोर जाहीरनामा घोषित करण्यात आलेला होता। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण। त्यानंतर बघा 11वा प्रश्न आहे, भारताचे 100वे रामसर स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे तर कुठे आहे UP मध्ये। आपण मुद्दामून काय केले काही क्वेश्चन आपण रिपीट असे टाकलेले जेणेकरून तुमच्या एका टाइम इंटरवल नंतर इथे रिव्हिजन सुद्धा झाली पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर 12वा प्रश्न आहे, पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफीसाठी राष्ट्रीय रोडमॅप कोणत्या विभागाने प्रसिद्ध केलेला आहे तर आता बघा हा जो रोडमॅप आहे तो कोणाच्या अंतर्गत आणलेला आहे तर नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत। ठीक आहे,
नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत, ठीक आहे, मिशन अंतर्गत हा रोडमॅप आणलेला आहे. आता याचा उद्देश काय आहे, तर देशाची डिजिटल सुरक्षा काय करायची, त्यांना मजबूत करायची आहे, ठीक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, चंद्रयान 2 मोहिमेतील महत्त्वाच्या माहितीच्या आधारे चंद्रावरती कोणत्या पदार्थांच्या साठ्याबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आलेला आहे. तर कशाच्या बाबतीत आलेला आहे, तर बर्फ किंवा आईस. आता बघा इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे, चंद्रयान 2 चंद्रयान लगेच लक्षात आलं पाहिजे कधी झालेलं चंद्रयान 2, तर 22 जुलै 2019 साली चंद्रयान 2 लॉन्च केलेलं होतं. आणि त्याच्यासाठी कोणतं रॉकेट वापरलेलं, तर GSLV MK3, ठीक आहे. आता ह्या फॅक्ट आहेत, हे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग आपण काय करतो, इथे इतर माहितीसुद्धा इथं रिवाईज करून घेत आहे, ठीक आहे. 14वा प्रश्न आहे, ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीत भारताने कोणत्या क्षेत्रावरती भर दिला. आपण बघितलं कुठे झाली होती, तर इंदोरमध्ये झालेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये कुठल्या क्षेत्रावरती आपण विशेष भर दिलेला आहे, तर शाश्वत शेती म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चरवरती आपला विशेष भर असणार आहे, ठीक आहे. 15वा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2026-27 साठीच्या RBIने GDP वाढीचा अंदाज किती टक्के व्यक्त केलेला आहे. किती टक्के केलेला आहे, तर 6.6% इतका काय केलेला आहे, व्यक्त केलेला आहे, ठीक आहे. आधी बघा, आधी काय केलेलं, तर आधी हा जो अंदाज आहे तर 6.9% इतका ठेवलेला होता. परंतु त्यांनी काय केलं, जी जूनमध्ये बैठक झाली MPCची, त्याच्यामध्ये त्यांनी 6.9 वरून 6.6% इतका कमी केला. आता हा कमी केला आहे त्यामुळे इम्पॉर्टंट आहे बघा. याची त्यांनी कारण काय दिलेलं आहे, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ, इराण अमेरिका युद्ध, परत हवामान, मान्सून, हे अशी काही कारणं देऊन त्यांनी काय केलेलं आहे, तर हा अंदाज त्यांनी 6.9 वरून 6.6 इतका त्यांनी दिलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचे आहे फॅक्ट. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2026-27 साठी RBIने किरकोळ महागाईचा अंदाज किती व्यक्त केलेला आहे, तर 5.1%. पण त्याआधी तो अंदाज त्यांनी किती व्यक्त केलेला बघा, 4.6% इतका अंदाज त्यांनी व्यक्त केलेला. आणि तो सुद्धा त्यांनी वाढवलेला आहे, कारण मग हे सेम आपण आधीचे जे रिझन सांगितलेले आहेत, महागाई वगैरे, हे ते आपलं युद्ध वगैरे, कच्च्या तेलाची किमती वाढ, हेच त्यांनी सेम रिझन इथे सुद्धा सांगितलेले आहेत. बरं, 17वा प्रश्न आहे, RBIने केंद्र सरकारला विक्रमी किती लाख कोटी रुपयांचा अधिशेष म्हणजे सरप्लस ट्रान्सफर हस्तांतरित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, 2.87 लाख कोटी, ठीक आहे. आकडा लक्षात राहिला तर लक्षात ठेवा, ठीक आहे. रफली जरी लक्षात ठेवलं तरी इनफ आहे, 2.87 लाख कोटी. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होणारे 36वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश, कारण बघा राज्यच किती आहेत आपली, 28 + 8 असं आहे ते, 28 + 8 किती, 36. म्हणजे आपल्या देशामध्येच प्रत्येक राज्यामध्ये ही योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना प्रत्येक राज्यामध्ये कव्हर झालेली आहे. फक्त कुठे राहिलेली ती करायची ॲप्लाय, तर पश्चिम बंगालमध्ये ॲप्लाय करायची राहिलेली, ती सुद्धा आता आपण तिथे ॲप्लाय केलेली. त्यामुळं 100% नेशन वाईड कव्हरेज झालेला आहे ह्या योजनेअंतर्गत, ठीक आहे. आता ही योजना तुम्हाला माहिती आहे की 5 लाख रुपये फॅमिली कव्हर वगैरे हे ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. त्यानंतर काय आहे, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2026 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आणि ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2026 भारताचा क्रमांक किती होता, तर 131वा होता, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भारत सरकारने इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली, आपण बघितलं सौरभ विजय यांची नियुक्ती केलेली आहे. हा सुद्धा रिव्हिजनचा क्वेश्चन आहे. सेकंड सुद्धा हा पण 22वा प्रश्न सुद्धा रिव्हिजनचा क्वेश्चन राहील. जागतिक बँकेत भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, नीलकंठ मिश्रांची, हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपगव्हर्नर स्वामीनाथन जानकीरामन, आता हे लक्षात ठेवा, उपगव्हर्नर स्वामीनाथन जानकीरामन यांच्या कार्यकाळात किती वर्षाची वाढ करण्यात आली, तर 2 वर्षाची वाढ करण्यात आलेली आहे. आता इथं लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे बघा, RBIमध्ये काय असतं बघा, एक गव्हर्नर प्लस मॅक्झिमम किती ठेवता येतात तुम्हाला, मॅक्झिमम किती वाईज गव्हर्नर तुम्ही ॲड करू शकता, तर 4, ठीक आहे. हे तुम्हाला इथं फॅक्ट लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जस्ट 1 मिनिट. त्यानंतरचा प्रश्न आहे, UPSCने नागरी सेवा प्रारंभिक परीक्षेत प्रथमच कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला, तर AI आधारित फेस ऑथेंटिफिकेशन या तंत्राचा त्यांनी वापर केलेला आहे, ठीक आहे. परत 25वा प्रश्न आहे, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होणारे 36वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोण आहेत, तर पश्चिम बंगाल, हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. आता बघा 26वा प्रश्न आहे इथे, तर FCRA
फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट 2.0 पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेलं आहे, तर केंद्रीय गृह मंत्रालयाने. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर. त्यानंतर 27वा प्रश्न आहे, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2026 प्रथम क्रमांक कोणत्या देशांनी मिळालेला, तर आईसलँडने. आता इथं काय करा, बाकीच्या अदर 3 कंट्री आहेत, त्या फर्स्ट 3 कंट्री तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता पहिली तर झाली आईसलँड, मग सेकंड कुठली कंट्री आहे बघा, तर सेकंड आहे फिनलँड, आणि थर्ड जर विचारलं तर थर्ड आहे नॉर्वे. ठीक आहे, आता आणखीन एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. आता हा रिपोर्ट कसा होता, तर तुमच्या 148 देशांपैकी काढलेला होता, आणि 148वा लास्ट कंट्री कोणता आहे, तर पाकिस्तान इथे सांगता येईल. ह्या काही फॅक्ट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, 28वा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र महासागर परिषद UN ओशन कॉन्फरन्स डी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली, तर निस, फ्रान्समधलं जे निस शहर आहे त्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये आणखीन एक फॅक्ट काय आहे, तर हे कोणी केलेली, तर फ्रान्स प्लस कोस्टारिका या 2 कंट्रींनी मिळून ही परिषद आयोजित करण्यात आलेली. मिशन लाईफ उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे, तर पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे. आता मिशन लाईफ काय आहे बघा, याचा लॉंग फॉर्म आधी आपण बघूयात. तर लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट हे याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, आपल्या PM मोदींनी याची घोषणा केलेली होती. ठीक आहे, 30वा काय आहे प्रश्न, तर भारताच्या 100व्या रामसर स्थळाचे अधिकृत नाव काय. आता मागेच बघितलं, आता याची रिव्हिजन क्वेश्चन आहे. हा मध्ये आपण असे रिव्हिजन क्वेश्चन टाकतो जेणेकरून तुमची रिव्हिजन सुद्धा व्हावी. तर जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, सुरहा ताल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 31वा प्रश्न आहे, तर महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा अभियान 6.6.0 ची अंमलबजावणी कोणत्या कालावधीसाठी सुरू केली, तर 27 दिलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये इथं आपण कालावधी बघूया. इथं ॲक्च्युअल कालावधी काय आहे बघा, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हा इतका त्याचा अंमलबजावणीचा कालावधी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी MHA-DBT पोर्टल कोणत्या विभागाशी संबंधित आहे, तर कृषी विभागाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील आपले सरकार पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे, तर नागरिकांना ऑनलाईन शासकीय सेवा उपलब्ध करून देणे. ठीक आहे, 34वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात महसूल विभागाशी संबंधित फेरफार प्रणालीचा उद्देश काय आहे, तर जमिनीच्या नोंदणीचे काय करणं, तर संगणकीकरण करणं. ठीक आहे, त्यानंतर बघा भारत सरकारने एक राष्ट्र एक सदस्यता म्हणजे 1 नेशन 1 सबस्क्रिप्शन योजना कोणासाठी सुरू केलेली आहे, उच्च शिक्षण व संशोधन संस्थांसाठी सुरू केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारासाठी ग्राहक संरक्षणाशी संबंधित कोणत्या नियमांमध्ये सुधारणा केली, तर ग्राहक दायित्व म्हणजे कस्टमर लायबिलिटी नियमांमध्ये काय केलेले आहे, सुधारणा केलेली आहे. त्यानंतरचा 37वा प्रश्न आहे, भारत सरकारच्या PM E-ड्राईव्ह योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे. भारतातील नॅशनल क्वांटम मिशन क्षेत्र कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर क्वांटम तंत्रज्ञान. असे म्हणजे बेसिक पण क्वेश्चन विचारतात. आय गेस मागच्या कुठल्या तरी एक्झाममध्ये हा अशाच टाईपचा सेम क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे, भारतातील अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ANRF चा मुख्य उद्देश काय आहे, संशोधन व नवोपक्रमाला चालना देणे. ठीक आहे, त्यानंतरचा काय आहे 40वा प्रश्न आहे, किंबर्ली प्रोसेस कोणत्या वस्तूच्या व्यापाराशी संबंधित आहे, हिरे. आता किंबर्ली जर तुम्ही हे नाव ऐकलं तर तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे बघा, साऊथ आफ्रिकेमध्ये एक आफ्रिका इथे काय आहे, सिटी आहे, आणि त्यासाठी तर डायमंडसाठी फेमस आहे, आणि त्या प्लेटीमध्ये तुम्हाला बरेचसे डायमंड्स वगैरे सापडतात. त्यामुळे ते काय आहे, तर त्या हिऱ्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे, आणि त्यावरून तुम्हाला उत्तर देता येतं, तर कोणत्या व्यापाराशी संबंधित असणार आहे, ऑब्व्हियसली हिऱ्याशी संबंधित असणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, बघा 41वा प्रश्न आहे, भारत सरकारने प्राईम मिनिस्टर रिसर्च स्कीम कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू केलेली आहे, तर शिक्षण मंत्रालयामार्फत सुरू केलेली आहे. प्राईम मिनिस्टर रिसर्च स्कीमचा मुख्य उद्देश काय आहे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधनाला चालना देणे. म्हणजे जे हायर एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये रिसर्चला तुम्हाला काय करायचं आहे, प्रमोट करायचं आहे, त्यासाठी ही स्कीम काढलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 43वा प्रश्न आहे, स्टार NPS नॅशनल पेमेंट सिस्टीम डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे, तर पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण पडदा ह्या संस्थेने काय केलेलं आहे, तर चालू केलेला आहे. पडदाला
वैधानिक दर्जा कोणत्या कायद्याअंतर्गत प्राप्त झाला, तर पडदा ॲक्ट 2013 आहे, त्याच्या अंतर्गत त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. NPS नॅशनल पेमेंट सिस्टीम, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतील प्रॅन नंबर किती अंकी असतो, तर 12 अंकी इतका असतो. ठीक आहे. परत 46वा प्रश्न आहे मिशन स्नेहा झारी. आता हे स्नेहा झारी नाही आहे, स्नेह जोरी आहे. ठीक आहे, स्नेह जोरी म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा. स्नेह जोरी म्हणजे काय, तर प्रेमाचा धागा. ठीक आहे, प्रेमाचा धागा असा त्याचा अर्थ होतो. हा उपक्रम कोणत्या उत्पादनाच्या संवर्धनाशी संबंधित आहे, तर हा मुगा रेशीम म्हणजे मुगा सिल्क जे आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. मुगा सिल्क काय आहे, तर एकदम अत्यंत लक्झरियस सिल्क आहे, जे काय होतं तर नॉर्थ ईस्टमध्ये किंवा स्पेशली आसाम राज्यामध्ये जास्त तुम्हाला इथे सापडतं. ठीक आहे. जगातले एकूण 90% मुगा रेशीम उत्पादन कोणत्या राज्यात होते, तर आसाम राज्यामध्ये होते. ठीक आहे. त्यानंतर बघा एक इरी सिल्क असते. इरी सिल्कला काय म्हणतो आपण, तर अहिंसा सिल्क असं म्हणतो. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवता येईल. ठीक आहे. भारतातील वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी सुरू करण्यात आलेल्या हॉक प्रणालीचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे, तर वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन. याच्या आधी आपण बघा हॉक म्हणजे काय हे बघूयात. हॉक म्हणजे काय आहे बघा, जस्ट 1 मिनिट. होस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच करणे असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे. हॉक प्रणाली सुरू करणारे भारतातले पहिले राज्य हे कर्नाटक नाही आहे. कर्नाटकच्या आधीसुद्धा कोणी केलेलं, तर केरळनी सुरू केलेलं आणि केरळनंतर 1 वर्षांनी कर्नाटकनी चालू केलेलं. त्यामुळे पहिलं काय सांगता येईल, केरळ हे तुम्हाला इथे सांगता येईल. ठीक आहे. महाराष्ट्रातली हे जाऊ द्या, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे काही गरजेचं नाही आहे. माझी वसुंधरा अभियान 6.0 कोणत्या विषयाशी संबंधित आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास याच्याशी रिलेटेड आहे, महाराष्ट्र सरकारचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 51वा प्रश्न आहे किंबर्ली प्रोसेस इंटरसेशनल 2026चे आयोजन भारतातील कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर उत्तर काय आहे, तर मुंबई हे तुमचं इथे उत्तर सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, किंबर्ली प्रोसेस कोणत्या वस्तूच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंधित आहे. प्रश्न ऑलरेडी आपण बघितलेले कच्चे हिऱ्यांशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 53वा, भारत सरकारने FCRA 2.0 पोर्टल कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू केले, हा जो प्रश्न बघितलेला आपण केंद्रीय गृह मंत्रालय. ठीक आहे. FCRAचे पूर्ण रूप काय, तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. ठीक आहे. तो कधीचा ॲक्ट आपण बघितलेला 1976चा ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये सुधारणा देखील नंतर झालेल्या होत्या. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारताच्या सागरी सुरक्षेसाठी आयोजित UN कॉन्फरन्स 3 कोणत्या शहरात पार पडली, नीस फ्रान्समध्ये पार पडलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे UN ओशियन कॉन्फरन्स 3चे सहयजमान देश कोणते आहेत, तर फ्रान्स आणि कोस्टारिका हे आहेत. 57वा प्रश्न आहे, भारताने मिशन लाईफ या उपक्रमाचा प्रचार कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केला, तर ओशियन कॉन्फरन्स 3मध्ये केलेला होता. ठीक आहे. नंतर 58वा प्रश्न आहे, मिशन लाईफ या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे, तर पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे. आपण याचा लॉंग फॉर्म सुद्धा बघितलेला, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. ठीक आहे. 49वा प्रश्न आहे, सिव्हिल इन्व्हेस्टिट्यूचर सेरेमनी 2मध्ये कोणते राष्ट्रीय नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आले, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. ठीक आहे. 60वा प्रश्न आहे, डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस अवॉर्ड भारतीय सशस्त्र दलातील कोणत्या घटकाशी संबंधित आहेत, तर उत्कृष्ट लष्करी सेवेसाठी प्रदान करण्यात येणारे सेवा पदके ही आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 61वा प्रश्न आहे, ऑपरेशन सिंदूर कोणत्या भारतीय दलाशी संबंधित आहे, तर भारतीय सशस्त्र दल म्हणजे आपल्या आर्म फोर्सेस आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने NSO आर्थिक वर्ष 2025-26साठीचा भारताचा GDP वाढीचा दर किती जाहीर केलेला आहे. बघा काय केलेलं, तर याच्यामध्ये काय केलं, तर ऑलरेडी हा 7.4 दिलेला, नंतर त्यांनी 7.7 इतका असा रिवाईज केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा 63वा प्रश्न आहे, इंडिया जस्टिस रिपोर्ट 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाशी रिलेटेड आहे. तर इंडिया जस्टिस रिपोर्ट 2026मध्ये मोठ्या राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला, हे कर्नाटक हे मागच्या वर्षी होतं, पण यावर्षी 26मध्ये जर विचारलं तर तुम्हाला इथं उत्तर सांगता येईल आंध्र प्रदेश. ठीक आहे, ते उत्तर सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे
भारत सरकारने सुरू केलेले E0 FIR उपक्रम कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर केंद्रीय गृह मंत्रालयाशी संबंधित आहे. E0 FIR प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? तर सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये त्वरित FIR नोंदवणे हा त्याचा उद्देश आहे. उद्देश विचारू शकतात, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. E-फेरफार प्रणाली महाराष्ट्रातील शासकीय जमिनींच्या डिजिटल व्यवस्थापनासाठी कोणती प्रणाली वापरली जाते? तर कोणती प्रणाली वापरली जाते? E-फेरफार प्रणाली वापरली जाते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र शासनाच्या MHA-DBT पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? तर शासकीय योजनांचा लाभ ऑनलाईन उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 69वा प्रश्न आहे, जैवविविधता संवर्धन निर्देशांक 2026 मध्ये भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश कोणत्या क्षेत्रामुळे महत्त्वाचा ठरलेला आहे? वन व जैवविविधता संवर्धन. ठीक आहे. जिथे एक्सप्लेनेशन आहे तिथे आपण डेफिनेटली घेऊया, आणि जिथे म्हणजे गोष्टी क्वेश्चन आन्सर थ्रू क्लिअर होतील तिथे आपण फक्त जास्तीत वेळ घालवणार नाही. ठीक आहे. त्यानंतरचा बघा प्रश्न काय आहे, तर एक राष्ट्र एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन विषयक घटनादुरुस्ती विधेयकाचा संबंध कोणत्या विषयाशी आहे? तर लोकसभा व राज्य विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घेणे. म्हणजे एकसोबत काय करायचं आहे? वन नेशन वन इलेक्शन ह्याच्या अंतर्गत काय करायचं? तुमच्या जेवढ्या लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका आहेत ते एकत्रित निवडणुका घेणे, आणि तिथून पुढे 100 दिवसाच्या आत काय करायचं? तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, जस्ट 1 मिनिट. 71वा प्रश्न, ऑपरेशन शिल्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑपरेशन शिल्ड बघा नागरी संरक्षण म्हणजे सिव्हिल डिफेन्सशी रिलेटेड आहे. म्हणजे बघा हे पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान बॉर्डर्सला जे स्टेट आहेत जसं की पंजाब झालं, राजस्थान झालं, हे जे स्टेट आहेत त्या स्टेटमध्ये नागरिकांचा डिफेन्स करण्यासाठी किंवा त्यांचं संरक्षण करण्यासाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था तिथल्या कशा पद्धतीने सज्ज आहेत ह्याची तपासणी करण्यासाठी हे ऑपरेशन होतं. ठीक आहे. त्यानंतर 72वा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय विचारलेलं आहे. कुठे आहे? तर नवी दिल्लीला. 73वा प्रश्न आहे, भारतीय तटरक्षक दलाचा इंडियन कोस्टल गार्ड स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. भारतीय तटरक्षक दल कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करते? तर कोणाच्या अंडर करते? मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. ठीक आहे. इंडियन कोस्टल गार्ड्स. ठीक आहे. परत 75वा प्रश्न आहे, विश्व मान्यता दिन म्हणजे वर्ल्ड ॲक्रिडेशन डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 9 जूनला काय केला जातो? साजरा केला जातो. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती काय असेल तो तुमचा व्यापार गुणांक वगैरे ह्या गुणवत्ता इत्यादी बाबतीत मान्यता प्राप्त होणं हे अत्यंत गरजेचं असतं. यासाठी विश्व मान्यता दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय मानक ब्युरो कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? तर ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय. ठीक आहे. त्यानंतर 77वा प्रश्न आहे, राष्ट्रीय वाचन दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? PN पन्नीकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. आता बघा PN पन्नीकर कोण आहेत? तर केरळमधले ग्रंथालय चळवळीचे काय आहेत? तर ते प्रणेते आहेत. ग्रंथालय चळवळ हे जे आहे तर त्याचे जनक म्हणता येतील. तर त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला राष्ट्रीय वाचन दिवस साजरा केलेला दिसून येतो. आणि तो कधी केला जातो बघा, तर तो 19 जूनला. वाचन दिन कधी असतो? राष्ट्रीय वाचन दिन 19 जून. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, जागतिक रक्तदाता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? म्हणजे वर्ल्ड ब्लड डोनर डे कधी असतो? तर 14 जूनला असतो. ठीक आहे. हा इंटरनॅशनल लेवलवरती असतो. तर बघा एबीओ सिस्टीमचा अभ्यास करणारे जे कार्ल लॅन्स्टनर आहेत तर त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. बघा त्यानंतर वर्ल्ड रिफ्युजी डे म्हणजे जागतिक शरणार्थी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 20 जूनला साजरा केलेला दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? 21 जूनला केला जातो. 21 जूनलाच का केला जातो? कारण हा वर्षातला सर्वात मोठा दिवस 21 जूनला असतो. ठीक आहे. त्यामुळे त्या दिवशी साजरा केलेला दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 81वा प्रश्न आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? तर दळणवळण मंत्रालयाच्या म्हणजे कम्युनिकेशन मिनिस्ट्रीच्या अंडर हे काम करतं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विश्व अन्न सुरक्षा दिन वर्ल्ड फूड सेफ्टी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 7 जूनला साजरा केला जातो. आणि कोणाद्वारे? तर UN द्वारे साजरा केला जातो.
त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक महासागर दिन म्हणजे वर्ल्ड ओशन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 8 जूनला साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा बाल मजुरी विरोधी जागतिक दिन म्हणजेच वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 12 जूनला साजरा केलेला दिसून येतो. ठीक आहे. कोणाद्वारे केला जातो, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनद्वारे 2002 पासून हा साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 27 जूनला. त्यानंतर बघा 86वा प्रश्न आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन नॅशनल स्टॅटिस्टिक डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो, 29 जूनला साजरा केला जातो. बघा आता हा त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, तर त्या दिवशी PC महालनोबिस यांची जयंती असते. PC महालनोबिस काय होते, तर प्रख्यात आपले काय होते सांख्यिकी आणि त्यांचं आर्थिक नियोजन जे आहे, आर्थिक नियोजन याच्यातलं जे योगदान आहे, आर्थिक नियोजन याच्यातलं योगदान आहे त्याचा आदर करण्यासाठी आपण काय करतो, तर राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करतो. कधी असतो, 29 जूनला आपण साजरा करत असतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 88वा प्रश्न. आता हे दोन्ही क्वेश्चन एकत्रित कव्हर झाले. आपण 88 डायरेक्ट क्वेश्चन घेऊ. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्यालय कुठे आहे, तर मुंबई येथे मुख्यालय आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर कुठचे मुख्यालय कुठे आहे, तर नागपूरला आहे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाभूमिलेख पोर्टलचा मुख्य उपयोग काय आहे, तर मुख्य उपयोग काय आहे, तर जमिनीचे सातबारा काढणे, 8A व मालमत्ता नोंदी ऑनलाईन उपलब्ध करून देणे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध झाल्या पाहिजे. ह्या पोर्टलचं काय आहे, तर मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे CBDT आणि हे काय CBDT कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते, तर वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. तर CBDTचा लॉंग फॉर्म काय आहे, तर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. हे तर तुम्हाला इथं सांगता येईल. त्यानंतर बघा केंद्रीय अप्रत्यक्ष कर सीमा शुल्क मंडळ. आता CBICचा लॉंग फॉर्म काय आहे, तर सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्स. ठीक आहे. हा त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि ते सुद्धा कोणाच्या अंडर येतं, तर वित्त मंत्रालयाच्या म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. ठीक आहे. भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया CIC कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आले, तर स्पर्धा अधिनियम 2002 अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. भारतीय जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कोणता कायदा लागू आहे, तर जैवविविधता अधिनियम 2002 लागू आहे. ठीक आहे. त्यानंतर 95वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील महापरवाना पोर्टल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर उद्योगांना ऑनलाईन परवानग्या व मंजुरी. आता इथं काय आहे याचा उद्देश, सिंगल विंडो क्लिअरन्स हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे जे नवीन उद्योग जे स्थापन होणार आहे तर तिथल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे पोर्टल काढलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय ई-शासन योजनाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे, तर शासकीय सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणे. ठीक आहे. ई-नाम पोर्टल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर कृषी उत्पादनाच्या ऑनलाईन व्यापाराशी संबंध आहे. हे काय आहे, पॅन इंडिया पोर्टल आहे. पॅन इंडिया म्हणजे भारतातल्या सगळ्या बाजारपेठांना काय करायचं, तर एकत्रित जोडणे. ठीक आहे. हे त्यांना एकत्रित जोडण्याचं काम ई-नाम पोर्टल करतं. 98वा प्रश्न काय आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अनन्य योजना. ठीक आहे. कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जाते, तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाअंतर्गत राबवली जाते. महाराष्ट्रातील सेतू केंद्राचा मुख्य उद्देश काय आहे, तर नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. आणि डिजिटल इंडिया अभियान सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली, तर बघा 2015ला सुरू केलेली. पण डेट जर तुम्हाला स्पेसिफिक विचारलं तर 1 जुलै 2015ला डिजिटल इंडिया अभियानाची सुरुवात करण्यात आलेली होती. अशा पद्धतीने आपण जुलै 2026मधले जेवढे काही करंट अफेअर होते, ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या इथे आपण कव्हर करून घेतलेल्या आहेत. काही गोष्टींच्या आपण क्वेश्चन रिपीट करून रिव्हिजनसुद्धा करून घेतलेली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी, व्हिडिओसाठी आणि करंट अफेअर्ससाठी आपल्या स्पर्धा 365 चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.